हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत सायन्स 2चा फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता हेरिडिटी म्हणजे काय? तुम्ही याआधी 9th स्टँडर्डमध्ये हेरिडिटी अँड व्हेरिएशन हा लेसन शिकलाच असाल. तर त्यामध्ये तुम्हाला हेरिडिटीबद्दल थोडीफार आयडिया आलीच असेल. आता 10th मध्ये शिकत असताना तुम्हाला हेरिडिटी डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहे. त्याआधी आपण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले काही क्वेश्चन पाहूया. पहा, फर्स्ट क्वेश्चन इज विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. आता सेल्युलर न्यूक्लियस तुम्हाला माहिती आहे, सेलमध्ये सेल ऑर्गेनल्स असतात, त्याचप्रमाणे सेल न्यूक्लियस सुद्धा असतो आणि न्यूक्लियस जो आहे त्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतात. न्यूक्लिक ॲसिड मीन्स DNA. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण असं देऊ का सेल्युलर न्यूक्लियसमध्ये जो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हेरिडिटी कॅरी करणारा जो फॅक्टर असतो किंवा कंपोनंट्स असतो तो असतो DNA. DNA मीन्स डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू दी प्रोजेनी. याचा आन्सर आपण असं देऊया हेरिडिटी. आता क्वेश्चन काय म्हटलेलं आहे पहा, फिजिकल कॅरेक्टर जे आहेत किंवा मेंटल कॅरेक्टर जे आहेत पॅरेंट्स पासून प्रोजेनीकडे म्हणजे ऑफस्प्रिंगकडे कॅरी करून नेणारा जो फॅक्टर आहे तो काय होता? DNA होता. आणि ह्या कॅरी करून नेण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? हेरिडिटी. थर्ड क्वेश्चनकडे जाऊया. विच आर द कंपोनंट्स ऑफ द DNA मॉलिक्यूल. पहा, DNA मॉलिक्यूल. आता DNA म्हणजे काय आपण बघितलंच, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. आता हा जो DNA आहे, तुम्ही वॅटसन आणि क्रिक यांचं DNA मॉडेल बघितलेलंच आहे 9th स्टँडर्डमध्ये. डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं DNAचं. एक लॅडर सारखा दिसणारा एक घटक असतो तो. तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलीच असेल डीपमध्ये. DNAवर नायट्रोजिनस बेसेस सुद्धा प्रेझेंट असतात. पहा, तर DNA जो मॉलिक्यूल आहे तो त्याला आपण डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतो. तो एक बेसिकली कंपोनंट जर DNAचं सांगायचं झालं तर एक फॉस्फोरिक ॲसिड प्लस डिऑक्सी रायबो शुगर आणि नायट्रोजिनस बेसिसने हा DNA मॉलिक्यूल बनलेला असतो. हे डीपमध्ये आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण जाऊया हेरिडिटी अँड हेरिडरी चेंजेसकडे. पहा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा पॉइंट दिलेलाच आहे. हेरिडिटी म्हणजे काय आणि व्हेरिएशन म्हणजे काय हे तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलात. आता हेरिडिटी म्हणजे एक बायोलॉजिकल कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होणे. आता बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय की एक एक्झाम्पल घ्यायचं झालं की आपल्याला सगळेजण म्हणतात तू तुझ्या बाबासारखा दिसतो किंवा तू तुझ्या आईसारखा दिसतो किंवा तू तुझ्या आईसारखी झाली आहेस किंवा बाबासारखी झाली आहेस, असं तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या नातलगांकडून किंवा आजूबाजूच्यांकडून ऐकलं असाल. तर यालाच आपण हेरिडिटी म्हणूया. एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जे कॅरेक्टर कॅरी केले जातात. आता हे कॅरेक्टर असेच कॅरी होतात का? नाही, त्याला एक वाया लागतो, तो असतो जीन. जीन्सच्या थ्रू हे कॅरेक्टर्स कॅरी केले जातात, त्यालाच आपण काय म्हणूया? हेरिडिटी. पहा, यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर वाया जीन्स. हे जे कॅरेक्टर आहेत बायोलॉजिकल कॅरेक्टर हे एका जनरेशन काढून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतात. कशाच्या थ्रू? जीन्सच्या थ्रू. आता जीन्स म्हणजे काय तुम्ही शिकला असालच, नाही शिकला असाल तर ऐकून घ्या. DNA जो आहे, DNAच्या एका छोट्याशा तुकड्याला किंवा सेगमेंट ऑफ DNA इज कॉल्ड जीन असं म्हणूया. आणि हे जे जीन आहेत ते हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करत असतात. आपण डिटेलमध्ये पुढच्या पॉइंटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जीन बद्दल किंवा मग हा जो DNAचं प्रोटीन सिंथेसिस आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया. जॉन जॉर्ज मेंडेल इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. जॉर्ज मेंडेल तुम्ही आधी ऐकलं असेल 9th स्टँडर्डमध्ये. पीनट प्लांटवर पहा ज्यांनी एक्सपेरिमेंट केले होते ते मेंडेल.
हे जे होते जॉर्ज मेंडेल हे मॉडर्न जेनेटिक्सचे पायोनियर होते. अराउंड द period of 1886, it took a long time for him to understand the conclusion of his research about the heredity. यांनी खूप टाइम घेतला कन्क्लुजनसाठी. कशाच्या? हेरिडिटीच्या कन्क्लुजनसाठी. आता हेरिडिटीचे कन्क्लुजन मीन्स काय? त्यांना हा प्रश्न पडला होता की नेमकं कोणता फॅक्टर आहे जो हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करून नेतो. यासाठी त्यांनी खूप रिसर्च केलेत आणि शेवटी ते कन्क्लुजन पर्यंत येऊन पोहोचले. In 1901, the reasons behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Vries. पहा, यांनी ह्युगो डे व्रीज जे आहेत त्यांनी 1901 मध्ये नेमके हेरिडिटी कॅरी होत असताना जे चेंजेस घडून येतात, जे व्हेरिएशन घडून येतात, त्यांबद्दल त्यांनी स्टडी केली. त्याला आपण म्युटेशन म्हणू. म्युटेशन इज नथिंग बट दी जे न्यूक्लिओटाइड्स असतात, डीएनए मध्ये प्रेझेंट असतात, त्यांमध्ये प्रॉपर पेअर न येता. तर तुम्ही डिटेलमध्ये जर डीएनए बघितलात तर डीएनए मध्ये नायट्रोजनस बेस असतात किंवा न्यूक्लिओटाइड्स असतात, त्यांच्या जोड्या असतात. ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन यांच्या पिरॅमिडिन आणि पेरिडिनच्या जोड्या असतात. आता ह्या ज्या जोड्या आहेत त्यांच्यामध्ये काही गडबड झाली की म्युटेशन होतं. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the paired chromosome in the cells of grasshopper. आता हा जो क्रोमोझोम आहे तो वॉल्टर आणि सुटन यांनी 1902 मध्ये ग्रासहॉपरच्या सेलमध्ये ऑब्झर्व केलं. त्याआधी कोणी ऑब्झर्व केलं होतं का? नाही. त्यांनी ग्रासहॉपरमध्ये हा जो क्रोमोझोम आहे, ग्रासहॉपरच्या सेलमध्ये क्रोमोझोमची पेअर त्यांना सापडली. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. याच्या आधी त्यांना बाकीच्यांना कोणाला माहित होतं का सेलमध्ये क्रोमोझोम असतो ते? नाही. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल when it was proved that genes can carry via chromosome. आता सगळ्यांनी स्टडी केली, सगळ्यांनी रिसर्च केलेत, बट हे जेनेटिक मटेरियल नेमकं काय आहे, कोणता फॅक्टर किंवा कोणतं कंपोनंट असं आहे की जेनेटिक मटेरियल कॅरी करून येतं, किंवा मग एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरेक्टर कशी ट्रान्सफर होतात, यासाठी सगळेच जण रिसर्च करत होते. आणि शेवटी ह्या कन्क्लुजनवर येऊन पोहोचले की जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम. जीन्स जे आहेत ते क्रोमोझोमच्या थ्रू हेरिडिटी कॅरी करतात. थ्रू विच 1944 ट्रायोज ऑफ सायंटिस्ट. आता हे जे 3 सायंटिस्ट होते, ट्रायोज मीन्स 3 सायंटिस्ट, 1944 मध्ये 3 सायंटिस्ट होते. ऑसवर्ल्ड एव्हरी, मॅककॅर्थी and Colin MacLeod proved that except viruses, all living organisms have the DNA as the genetic material. आता हे जे 3 सायंटिस्ट होते, ऑसवर्ल्ड एव्हरी अँड मॅककॅर्थी अँड कोलिन मॅकलिओड यांनी प्रूव्ह करून दाखवलं की व्हायरसेसच्या शिवाय, व्हायरसच्या व्यतिरिक्त जे सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, व्हायरस हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही आहे ऍक्च्युली, बट जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यामध्ये असणारा जो डीएनए आहे, त्यांच्या सेलमध्ये प्रेझेंट असणारा जो डीएनए आहे तो जेनेटिक मटेरियल कॅरी करून येतो. हे या 3 सायंटिस्टने 1944 मध्ये प्रूव्ह करून दाखवलं. इन 1961 द फ्रेंच सायंटिस्ट फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड propose a modern for process of protein synthesis with the help of DNA in the bacterial cell. आता हे जे डीएनएच्या थ्रू प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच. बट फ्रेंच सायंटिस्ट जे होते किंवा जेनेटिसिस्ट जे होते, फ्रँकोइस जॅकॉब आणि जॅक मोनार्ड यांनी एक मॉडेल प्रपोज केलं जे डीएनए प्रोटीन सिंथेसिस, जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते ती डीएनएच्या थ्रू होते. हे त्यांनी बॅक्टेरियाच्या सेलमध्ये ऑब्झर्व केलं आणि ते प्रूव्ह करून दाखवलं. इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन द
DNA. आता हे जे जेनेटिक कोड्स आहेत ते DNA मध्ये प्रेझेंट असतात. तुम्ही डिटेलमध्ये DNA बघितलंच असते, वेगवेगळी कोडिंग असते त्यांच्यावर. तर हे जे अनकवर्ड दी जेनेटिक कोड्स हिडन इन द DNA, हे जे DNA चे कोडिंग्स असतात ते हिडन असतात, मीन्स लपलेले असतात. Thereby the techniques of recombinant DNA technology emerge, which has the vast scope in the field of जेनेटिक इंजिनिअरिंग. पहा, तुम्ही बायोटेक्नॉलॉजीची स्टडी केली असेल तर त्यामध्ये एक जेनेटिक इंजिनिअरिंग नावाचा एक टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्हाला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी बद्दल शिकायला मिळेल. आता ही रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी काय करते? ही वॅक्सिन वगैरे याची रिसर्च करते वॅक्सिन्स बद्दल, किंवा मग यांचा शोध लावून काढते, किंवा जीन थेरपीज वगैरे आहेत यांची तिथे स्टडी केली जाते आणि रिसर्च केलं जातं. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर द डायग्नोसिस, ट्रीटमेंट. आता डायग्नोसिस म्हणजे काय? एखादी बिमारी जी आहे ती डिटेक्ट करणे, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ द हेरिडिटी disorders, production of hybrid varieties of animals and plants, and in industrial processes in which microbes are used. आता this science of heredity, हेरिडिटीचे जे सायन्स आहे ते कशासाठी युजफुल आहे? एखादा डिसीज डायग्नोज करण्यासाठी, किंवा त्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी, किंवा त्या डिसीजवर प्रिव्हेन्शन करण्यासाठी हेरिडिटीची स्टडी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हायब्रिड व्हरायटीज तयार करणे, जसं तुम्ही ॲनिमल्समध्ये वेगवेगळी व्हरायटी पाहतात, काऊज वगैरे पाहत असाल हायब्रिड, जे खूप जास्त मिल्कचे यील्ड देते. वेगवेगळे प्लांट्स पाहत असाल, ह्या प्लांट्समध्ये क्रॉपची जी यील्ड आहे ती खूप जास्त प्रमाणात असते. आणि तसंच इंडस्ट्रियल प्रोसेसेस विच मायक्रोब्स आर यूज. आता मायक्रोब्स जे आहेत यूज केले जातात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, जसं वाईन मेकिंग इंडस्ट्रीज आहेत, किंवा मग मिल्क चे जे पदार्थ आहेत जसं कर्ड, योगर्ट, चीज, पनीर, हे जे मायक्रोब्स यूज करून तयार करणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या हेरिडिटरी सायन्सचा फायदा होतो. आजचं पुरतं एवढंच. नेक्स्ट पाहूया आपण ट्रान्सक्रिप्शन.